नाशिकचा महायुतीचा उमेदवार ठरत नसताना दुसरीकडे स्वामी शांतिगिरी महाराजांच्या प्रचाराचा जोरदार धडाका सुरू आहे। महाराजांच्या वतीने नाशिक शहरातल्या आडगावपासून बाईक रॅलीला सुरुवात झाली असून जवळपास 1000हून अधिक बाईक्स घेऊन भक्त सुद्धा सहभागी झाले। शांतिगिरी महाराज निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी ठाम असून त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी खुशाल पाटील यांनी। शांतिगिरी महाराज यांच्याकडून आज नाशिकमध्ये शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। शेकडोच्या संख्येने बाईक रॅली काढण्यात आली आहे। नाशिकच्या जत्रा हॉटेलपासून स्वामी शांतिगिरी महाराज यांच्या बाईक रॅलीला सुरुवात झाली होती। स्वामी शांतिगिरी महाराज आपल्यासोबत आहेत। महाराज, खरं तर आज शक्ती प्रदर्शन आपल्याकडनं होतंय, काय सांगा? जय बाबाजी भक्ती परिवार यांनी ठाम निर्णय घेतलेला आहे आणि विडा सुद्धा उचलला आहे की आमचे 7 लोकसभा मतदारसंघ आहेत, त्यामुळे आणि ते निर्णायक आहेत। आमची जी भूमिका असेल त्याप्रमाणे त्या ठिकाणी जिल्हा निर्णय होऊ शकतो आणि म्हणून नाशिकच्या लोकसभा मध्ये आमच्या भक्त परिवाराने डायरेक्ट निर्णय घेतलेले आहेत लढायचं आणि जिंकायचं। भुजबळांनी माघार घेतले, काय वाटतं? हा त्यांचा राजकीय प्रश्न त्यांचा आहेत आणि भगवंताची इच्छा असेल त्याप्रमाणे पुढे घडणार आहे। आपण लढण्यावर ठाम आहात? भक्त परिवाराने निर्णय घेतलेला आहे की ठामपणे विडा सुचायला आहेत यावर्षीची नाशिकची लोकसभा लढायची आणि जिंकायची सुद्धा। स्वामी शांतिगिरी महाराज यांनी निवडणूक लढण्यावरती ठाम निश्चय घेतलेला आहे। खुशाल पाटील, पुढारी न्यूज, नाशिक।